त्याचबरोबर मोहित आपण देखील पुढे यायचं आहे. 500 रुपयांचं पारितोषिक मोहित. त्याचबरोबर राहुल किणी यांच्याकरता देखील 2000 रुपयांचं पारितोषिक. जे षटक त्यांनी अतिशय हाताळलं त्याकरता मात्र हे पारितोषिक. राहुलजींवरचं प्रेम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. राहुल किणी आपण पाहतायत कॅमेरामध्ये बंदिस्त होत आहेत आणि हा चेहरा सर्वांच्या लक्षामध्ये राहील. त्याचबरोबर ऋषिकेश जाधव यांच्याकडून 1000 एक वेगळं पारितोषिक होतं आणि ते आपण राहुलला देताना आपण पाहतोय. मोहित मुडवी आपण देखील पुढे यायचंय. आणि मोहित मडवी यांच्याकरिता हे 500 रुपयांचं यज्ञेश यांनी हे 500 रुपयाचं पारितोषिक मोहित करता दिलं होतं. मोहित नक्कीच पुढील मॅच साठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. चला कॉम्बॉक्स मध्ये आपल्या होईल बदलाव. आमच्या समवेत जॉईन होतील आदेश पाटील. आदेश पाटील प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवा. धन्यवाद डीज थँक्स आदेशजी पाटील यांना मी विनंती करतो की प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपण चालू असलेली मॅच पाहतोय जिथे दोन संघ समोरासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जय महाराष्ट्र चांदीप आपण पाहतोय तर एका बाजूला तानसा किंग. यावेळेला मात्र सुंदरसा फटका तिथे पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. काय अतिशय सुंदर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 6 धावांची मोहर तिथे जरूर उमटवली आहे आणि मॅच बॉल देखील तिथे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे. 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड. चार चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झाले आहेत. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 10 रन्स ऑन द बोर्ड. राहुल मात्र षटक हाताळण्याकरता सज्ज जरूर झाले आहेत. पहिला बॉल डॉट स्वरूपात पाहिला, तदनंतर विकेट आपण पाहिली, तदनंतर चौकार आणि तदनंतर या चौथ्या बॉलवरती बिग सिक्सर षटकार आपण पाहिलाय. षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र काय जबरदस्त अप्रतिम फटका, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. 5 बॉल आतापर्यंत या षटकातील झालेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड. बॅक टू बॅक सिक्सेस जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. धावा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये या पहिल्या P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर राहुल.
षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाजी मार्कवर राहुल. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर जर आपण पाहतोय प्राक्तन काय जबरदस्त क्लास 1 मात्र प्राक्तनच्या बॅट मधून धावा या जमताना आपण पाहतोय. पॉवर प्ले 1 चा आपण षटक पाहतोय आणि पॉवर प्ले 1 मध्ये जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय, लॉंग ऑनला डीप मध्ये देखील आपण एक पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल राहुल घेऊन येतात. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक सुंदर अप्रतिम चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. इथे जर आपण पाहिलं 3 सिक्सेस पाहायला मिळाले फलंदाज प्राक्तनच्या बॅट मधून आणि मराठी दणका मिलिंदजी किणी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक मात्र साध्य केलं जात आहे फलंदाज प्राक्तन किणीच्या माध्यमातून. आमचा निशाण पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशाण पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशाण पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशाण पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय वेग घेते फलकावरती झाली आहे 22 धावा. धावा या स्कोर कार्डवर आपण बघतोय. 2 संघ आमने सामने खेळत असताना तानसा किंग तानसा आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र जय महाराष्ट्र चांदीप हा संघ खेळत असताना आपण बघतोय. ज्या पद्धतीने मात्र पॉईंट टेबल आपण बघतोय तानसा किंग तानसा हा संघ 2 मॅचमध्ये 2 मॅच जिंकलेला आहे आणि अव्वल स्थानावर आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचा नेट रन रेट 0.51. तदनंतर ANC कनेर हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतोय. 2 सामने आणि 2 सामने वॉन झालेला आहे. त्यांचा नेट रन रेट आहे 0.50. मात्र एक अंशाने आपण बघतोय नेट रन रेट खूप महत्त्वाचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा हा संघ आपण बघू शकताय. गोलंदाजी मार्कवर भाविश पाटील मॅन फ्रॉम नवसई आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज बॅटिंग स्टान्सवर नो डाऊट अबाउट इट मिस्टर अमित पाटील ज्याच्या नावावर आपण बघतोय 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा. मॅन इन फॉर्म ज्याच्याकडे बघितलं जातं तो सज्ज बॅटिंग स्टान्सवर. हलक्याशा हाताने मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडूला खेळून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतात वेगाने. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतो. एके ठिकाणी प्राक्तन किनी मॅन फ्रॉम शिवन सय्याला आपण बघू शकता. धावसंख्या 24 या धावसंख्येवर आपण बघताय. कौस्तुभ पाटील आज सोररच्या भूमिकेमध्ये. तदनंतर पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम साहिलजी पाटील. तदनंतर अनुराग चौहान मुनित कुडू याला आपण बघू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी मात्र सुरेख शॉट्स आहे. जबरदस्त फटका. चेंडू सरळ मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. रुपेश पाटील सचिन पाटील आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील. धन्यवाद. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट मैदान के अंदर खेलता है. आणि त्यातलाच एक अमित पाटील आपल्याला बघायला मिळतोय. सुपर शॉट्स एक्झिक्युशन बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने मात्र चेंडू ओव्हर पिच होता सरळ मात्र चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने फेकून दिलं. 6 धावा. अप्रतिम फटका. या 6 धावांची संघाची धावसंख्या आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचली आहे 30 या अंकांवर. आपण बघतोय भाविश पाटील याच्यावर मात्र हल्ला या ठिकाणी बघायला मिळतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. या ठिकाणी मात्र सुरेख ड्राईव्ह आहे. बघायचं झालं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट केली जाते. या एका धावेनेशी 31 धावा 31 रन्स ऑन बोर्ड आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थी पथावर असताना पहिलं षटक आपण बघितलं राहुल याचं ॲक्युरेट बघायचं झालं तर 3 चेंडूवर 3 षटकार आपण बघितले. शेवटच्या काय जबरदस्त फलंदाजी मात्र बघायला मिळते प्राक्तन यांच्या माध्यमातून. ॲक्युरेसी आक्रमकता मात्र पूर्णपणे दाखवत असताना पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल प्राक्तन. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. वेगळं शॉट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सरळ बॅटने मात्र धावा येत आहेत. प्राक्तन या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर रिव्हर्स स्ट्रोक चांगल्या पद्धतीने सातत्याने खेळताना आपण त्याला बघितलेलं आहे. 1 धाव ही सहजरित्या आणि तेच अमित पाटील दर्शवत असताना की नक्कीच आपण
या अगोदर मात्र बघितले धावा व्ही शेपमध्ये येत आहेत, आपण त्याच धावा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायला पाहिजे. एक धाव नक्कीच स्कोर कार्ड अंकित केली जाते. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावला होता, तत्पूर्वी मात्र चेंडू थांबणार नाही. आउटफिट फास्ट, चेंडू मात्र दणदण करत निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चौकार. नक्कीच कौस्तुभ पाटील मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना आतापर्यंत ॲव्हरेज वाईज विचार करायचा झाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या चांगल्या पद्धतीने मात्र तानसा किंग तानसाजी येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग्समध्ये आपण बघितलं 31 धावा आल्या, आता मात्र 32 धावा येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळलं जाते हलक्याशा हाताने, सेन्सिबल सिंगल. गुड क्रिकेट मिस्टर अमित पाटील याच्या माध्यमातून बघायचं झालं तर, कारण की प्रत्येक चेंडूगणिक सन्मान देणं गोलंदाजाला तेवढं गरजेचं आहे. या मॅचमध्ये बघायचं झालं तर पहिल्या मॅचमध्ये 31 धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये बघितलं 32 धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, आणि या मॅचमध्ये बघायचं झालं तर 37 धावा या पॉवर प्लेमध्ये येत असताना यस त्या ठिकाणी मात्र तानसा किंग तानसाचा जो स्टँड आहे त्या दिशेने मात्र एक 4 व्हीलर आहे. यस आपल्या स्टेजच्या अगदी गेटच्या समोर त्या ठिकाणी मात्र एक 4 व्हीलर उभी आहे, त्याचं रिफ्लेक्शन मारत आहे. तर कृपया ज्या कोणाची मात्र ती गाडी असेल आपण कृपया थोडंसं मात्र हटवायचं आहे. रिफ्लेक्शन मात्र मारत आहे. धावसंख्येवर आपण बघतो या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. सुपर. ज्या पद्धतीने मात्र स्टार्ट व्हायला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये ती स्टार्ट्स करून देत आहेत. सुरुवातीचे फलंदाज ॲक्युरेसी आक्रमकता दाखवत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे हे तानसा किंग तानसा याकडून मात्र शिकलं पाहिजे. सुपर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक आपण बघतोय दुसरं षटक हाताळत असताना, आणि त्यानंतर मात्र सांघिक 3रं षटक मात्र पुन्हा एकदा राहुल आपल्याला बघायला मिळतोय. लैला या जास्तीत जास्त नावाने त्याला प्रसिद्धी आहे. पंचक्रोशीत नवतरुण उभारता सितारा आहे, आणि नवतरुण उभारत्या सितारा मात्र इथे प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम संपूर्ण वसई ग्रामीण प्रीमियर लीगची कोर कमिटीच्या माध्यमातून बघायला मिळतंय. संतोष मडवी मात्र गोलंदाजी करत नाही आहे. काही थोडंसं मात्र बघतोय आपण दुखापतग्रस्त आहेत की काय, थोडंसं मात्र आपण बघतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं गोलंदाजी केली नाहीये, आणि आतापर्यंत थोडंसं अनफिट आपल्याला जाणवत आहेत. निश्चितच चांगले क्रिकेटर आहेत आणि नक्कीच प्रयत्न करतील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मात्र आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना लैलाच्या माध्यमातून ॲक्युरेट पद्धतीने या पद्धतीने गोलंदाजी हाताळ. कारण की अमित पाटील बघायचं झालं तर क्लासिकल बॅट्समन ज्याच्याकडे आपण सातत्याने बघतोय, चहू बाजूने फटके मारण्याची शैली ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे, तो पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस सुपर डिलिव्हरी, हीच लाईन अँड लेंथ मेंटेन करायला हवी. ज्या पद्धतीने बघतोय आपण राहुल याला गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केलं आहे. नक्कीच या अगोदर आपण बघितलं थोडंसं महागडं षटक आलं होतं, परंतु पुन्हा एकदा मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना नक्कीच अमित पाटीलचा उल्लेख करायचा झाला तर पहिल्या मॅचमध्ये 9 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 34 रन, आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने 14 धाब्यांवर खेळत असताना अप्रतिम डिलिव्हरी. सुपर. आता मात्र कमबॅक करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवर दाखवली तानसा किंग तानसाच्या फलंदाजाने, आणि आता मात्र कमबॅक करत असताना, कारण की क्रिकेट हा वैयक्तिक गेम नसून सांघिक गेम आहे. जरी सुद्धा एक खेळाडू खचला तरी दुसऱ्या खेळाडूने मात्र त्याला तुजोरा द्यायला पाहिजे, आणि कमबॅक मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, आणि नक्कीच स्वतः त्या ठिकाणी मात्र निघून जात आहेत. खेळाडू वृत्ती दाखवत असताना अमित पाटील, नक्कीच एक मोठा धक्का, बडी मछली जाल में फसती हुई, खेळाडू बाद. आमचा सुशांत पाटील शर्यत जिंकला सुरैयाच्या मध्ये, सुशांत पाटील शर्यत जिंकला सुरैयाच्या मध्ये. येस या षटकानंतर आयोजकांना विनंती करेन की आपण थोडंसं मात्र खेळपट्टीची आखणी करायची आहे. पंच मात्र दर्शवत असताना किरण वांगड त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे सदस्य. या षटकानंतर आपण लवकरात लवकर आतमध्ये जा आणि खेळपट्टीची आखणी करून घ्या. मूल्यवान विकेट नक्कीच कौस्तुभ पाटील दर्शवत असताना ज्या पद्धतीने मात्र लाईन अँड लेंथ मेंटेन केली आहे, आणि या अगोदर मात्र जो कान मंत्र दिला होता तो कान मंत्र मात्र कामास आलेला बघायला मिळतोय. कारण की संतोष मडवी मोठमोठ्या स्पर्धा हाताळताना सातत्याने आपण बघितलेला आहे, आणि नक्कीच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का असतो क्रिकेटच्या दृष्टिकोनातून तो आपल्याला नेहमीच सातत्याने बघायला मिळतोय. आणि निश्चित स्वरूपी मात्र लैला सुपर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय.
नवीन फलंदाज आपण बघतोय अमित पाटील बाद झाला आणि त्यांच्या संघातील खेळाडू मिस्टर मयूर खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पॅडवर चेंडू आदळला आहे. पंचांकडे लाऊड अपील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला असता. जर डायरेक्ट हिट नक्कीच परतीच्या प्रवासाला लागायला लागलं असतं प्राक्तनला. डेंजर झोन कडे होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सुपर्ब होता, परंतु नक्कीच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र व्यवस्थित पोहोचतायत प्राक्तन किणी. 1 धावी स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 38 धावा या धावफलकावर आपण बघतोय. नुकताच आगमन झालं होतं मिलिंदजी किनी आणि नक्कीच त्यांच्या मार्फत मात्र आमच्या कला गुणांना वाव दिली गेली. 500 रुपयांचं मात्र बक्षीस त्यांच्या माध्यमातून. स्पर्धा कुठेही असो मात्र त्यांचा मायेचा हात आमच्या पाठीशी नेहमीच असतो. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा यांना आपण बघितलं. लागोपाठ 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅड्रिक साठी मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज. हायवा झेल घ्या आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज कमवा अशी प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मयूर नॉन स्ट्राईक एंडला. प्राक्तन आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. हाकुटप्प्याचा चेंडू बघायचा झाला तर पंचांकडे लाऊड अपील आहे. आत्मविश्वास थोडासा कमी बघायला मिळाला. नक्कीच 1 बाउन्स सिग्नल मैदानाच्या आतमधून मात्र पंचांकडनं आपल्याला बघायला मिळत आहेत. एकाच संघातून खेळताना हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने मात्र राहुल याचा उल्लेख करायचा झाला तर शिवनसई या गावातून बिलॉंग करतात. प्राक्तन याचा उल्लेख करायचा झाला तर शिवनसई गावातून बिलॉंग करतात. परंतु आज मात्र प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि वेगवेगळ्या संघातून खेळत असताना चांगलं असं मात्र त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. बॅटल रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी ऑन साइडला सुपर स्ट्रोक आहे. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. ह्यूज ही 6 धावा. चला आयोजक विनंती करेन आपण खेळपट्टीची आखणी करायची आहे. काय जबरदस्त स्ट्रोक. ज्या पद्धतीने उल्लेख करायचा झाला तर शिवनसई या गावाचं नाव ज्याने मात्र पटलावर आणलं आणि निश्चितच मात्र संजयजी घरत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय जे खजिनदार सुद्धा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र हे दोन्ही जे आपण बघतोय गोलंदाज मिस्टर राहुल असेल किंवा प्राक्तन असेल मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी सातत्याने करताना आपल्याला बघायला मिळतंय. मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय सदानंदजी काळे या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं शब्द शुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम सुस्वागतम. तदनंतर मात्र संपूर्ण कोर कमिटी त्यांच्या माध्यमातून मित्र वर्ग मात्र उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा मात्र वेलकम आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. नक्कीच दीपकजी पाक्तेकर मात्र सकाळच्या सत्रापासून उपस्थित झालेले आहेत. प्रदीपजी धुदडे आपण बघू शकतायत. संदीप मडवी यांना सुद्धा मात्र आपण इन ऍक्शन बघू शकताय. धावसंख्या धावफलकावर आहे 44 या धावफलकावर. 3 षटकांचा खेळ ॲक्युरेट झालेला आहे आणि धावफलक तानसा किंग तानसा 44 या धावफलकावर आपण बघतोय. डीजे धन्यवाद. नक्कीच व्यासपीठावर नुकताच आगमन झालं श्री सदानंद पांडुरंग काळे मॅन फ्रॉम संदीप आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आपण बघतोय 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती सौजन्य केली आहे कैलासवासी पार्वती पांडुरंग काळे यांच्या स्मरणार्थ आणि ते मान्यवर मात्र व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 44 धावा खेळपट्टीची मात्र आखणी त्या ठिकाणी मात्र केली जात आहे. ज्या पद्धतीने मात्र सामने मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आज आपण बघतोय ब गट मैदानाच्या आतमध्ये सुपर्ब खेळ आकारला जातोय. धावसंख्येचाच विचार करायचा झाला तर 3 षटकांचा खेळ ॲक्युरेट झालेला आहे. 44 धावा. प्रथमतः आपण 2 षटकं बघितली 37 धावा होत्या. इथून मात्र कमबॅक झालेला आहे आणि नक्कीच कमबॅक करत असताना गोलंदाजी करणारा संघ आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. देऊया एक छोटी सिथून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आमचा निशान पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशान पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशान पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो निशान पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. रे आला सगळे वाला आला रे आला सगळे वाला मजूर जगण्यामध्ये. जो मजूर जगण्यामध्ये रुपेश पाटील सचिन पाटील आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरैया आट्यामध्ये. जो दिसतोय दादा बोला आमचा एकच दादा बोला. दादा बोला दादा बोला. जो
दिसतोय ताजा डीजे धन्यवाद. येस व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय 5व्या क्रमांकाचे चषक या स्पर्धेचे मात्र आपण बघतोय खजिनदार आदरणीय सन्माननीय संजयजी घरत यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावर सदानंद पांडुरंग काळे यांचं आत्ताच शुभागमन झालं तर त्यांचा मात्र मान सन्मान आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन संजयजी घरत जे वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे मात्र खजिनदार आहेत त्यांच्या माध्यमातून सदानंदजी काळे यांचा मात्र मान आणि सन्मान त्या ठिकाणी मात्र करावयाचा आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय 5व्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र लाभली आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य. असं चांगले व्यक्तिमत्व सदानंदजी काळे यांना मी विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे, त्यांचा मान आणि सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. या ठिकाणी बघायचं झालं तर सुपद्धतीने चेंडूला वळवलं जात आहे, तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही संघाची धावसंख्या 46 या धावफलकावर आपण बघतोय 46 रन्स ऑन बोर्ड. कौतुक करीन गोलंदाजाचं राहुल पहिले षटक मात्र बघायचं झालं तर महागडं ठरलं होतं, 22 धावा त्या षटकामध्ये बघितल्या, परंतु नक्कीच संतोष मडवी आपण बघायचं झालं तर भरोसा दर्शवला आणि त्या भरोसावर परिपूर्ण उतरला. या ठिकाणी डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र लॉंग डिस्टन्स गाठत असताना सुपर स्ट्रोक, टायमिंग व्यवस्थित आहे, कनेक्ट व्यवस्थित झालेला आहे, वाघाची दहाड फोडलाय पहाड, चेंडू जातोय सीमा रेषा पार, 6 धावा. नक्कीच संतोष मडवी सारख्या गोलंदाजाला मात्र लॉंग ऑन वरनं षटकार खेचणं खूप अवघड आहे आणि ते मात्र सुपर पद्धतीने कनेक्ट करत असताना मयूर यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. थोडंसं इंजिनिअरने रस्त आहे, बघतोय आपण ज्या पद्धतीने मात्र पिंट्या या नावाने जास्तीत जास्त मात्र त्याला संबोधलं जातं, ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रनअप बघतोय शॉर्ट पद्धतीचा घेतलेला आहे, लॉंग रनअप साठी ओळखले जातात संतोष मडवी, परंतु थोडंसं इंजुरीने त्रस्त आहे त्या कारणास्तव लेग ब्रेक चेंडू अप्रतिम बघायला मिळाला, व्हेरिएशन विविधता, म्हणूनच आपण म्हणतोय ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन क्रिकेट. अनुभवाची शिदोरी मात्र आहे आणि ती अनुभवाची शिदोरी यूज करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर गोलंदाजी जसं संतोष मडवी यांच्या माध्यमातून. नक्कीच 2 सामने हरलेला आहे, परंतु अजून सुद्धा होप्स आहेत आणि त्या होप्स जिवंत ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चुकी होते, चुकीला माफी नाहीये, चेंडू मात्र निघून जातोय, 2 टांगों के बीच में से निकल दिवी चीरती हुई 4 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक. धन्यवाद. नक्कीच अशा प्रकारच्या चुक्या कराल तर नक्कीच पश्चाताप सोसावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मयूर आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय आणि नक्कीच त्याला जीवनदान मिळालं जाते. पुन्हा एकदा बॅटची एज फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत, परंतु कुठली धाव घेण्याची रिक्स आपल्याला बघायला मिळत नाहीये. प्राक्तन यू वेट म्हणून सांगितलं जात आहे. धावफलक आपण बघतोय धावसंख्येवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 57 या धावसंख्येवर 57 रन्स ऑन बोर्ड. मयूरश आतापर्यंत चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना बघायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू थोडासा आतमध्ये वळाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघायचा झाला तर कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, मात्र बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु बॅकअप एंड मुवमेंट पर्यंत पोहोचायला बघायला मिळते आपल्याला. अक्षय मात्र पुढे सरसावत आहेत, तत्पूर्वी मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये. या एकेरीने संघाची धावसंख्या 58 धावा या धावफलकावर आपण बघतोय. षटकाची होते समाप्ती, ॲक्युरेट 4 षटकांच्या समाप्तीनंतर तानसा किंग तानसा हा संघ जाऊन पोहोचतोय 58 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या आहे, अजूनही मात्र 2 षटक येणं शेष आहे आणि या 2 षटकामध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट असेल अजून सुद्धा मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये सामना जारी आहे. येऊया क्विक ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये, देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. सोनाने सदला रुपेश पाटील असा गाणी झाला पाहिजे, दादांची परवानगी. रुपेश दादा सुराईवाला नावलय गाजला, नावलय गाजला बाई बघा सोन्याला सजला, नावलय गाजला बाई बघा सोन्याला सजला. नक्कीच सुंदर वाजंत्री आपण बघतोय डीचे सौरभच्या माध्यमातून सातत्याने मॅन फ्रॉम एडवन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये प्रमोदजी शेडगे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत.
आदरणीय सन्माननीय धनेशजी पाटील आणि धनेशजी किणी, सागर वजे आणि दीपेश किणी, दीपेश पागी 3000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र लागलं जात आहे आणि ते नक्कीच मयूर यांच्यासाठी मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. खूपच चांगलं व्यक्तिमत्व आणि आस्वाद घेत असताना मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी डाव्या साईडला आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र प्रोत्साहन देत असताना मयूर यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय दीपेशजी पाटील, धनेशजी किनी आणि सागरजी वजे यांच्याकडनं मात्र हे 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र मयूर यांच्यासाठी लागलं जाते. ऑन साईडला खेळलं जात आहे. सुरेख पद्धतीने मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. भावेश पाटील अनुभव आहे आजपर्यंत बघायचं झालं तर कित्येक वेळा संघ संकटामध्ये सापडला होता आणि त्या संकटातून मात्र बाहेर काढण्याचं काम सातत्याने आपण बघितलेलं आहे. नक्कीच मिलिंदजी किणी यांच्याकडनं आपण बघतोय हायवा झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जात आहे. जर झेल पकडला असेल तर आपण यायचं. या ठिकाणी ऑन साईडला सॉफ्ट हँडने मात्र कंप्लीट केला आहे. एक धाव मात्र निश्चित सर्वी कंप्लीट केली जाते आणि नक्कीच 200 रुपयांचं कॅश प्राइज प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. तर नक्कीच त्यांना आपण 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडनं मात्र बघायला मिळेल. धावसंख्या एकेरीने मात्र पुढे सरसावली जाईल. आता मात्र प्राक्तन किनी स्ट्राईक एंड फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मयूर आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी आलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवाल तर नक्कीच तुमचा विचार हा नक्कीच केला जातील. आणि नक्कीच अवघ्या 9 चेंडू नंतर मात्र प्राक्तन किनी स्ट्राईक एंडला जात असताना हीच आतापर्यंत मात्र जम्याची बाजू बघायला मिळते. या ठिकाणी बघायचं झालं तर अगोदरच प्ले झाले होते. त्या कारणास्तव मात्र पंच बघायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं डिसिजन न देताना निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळतंय. जर 2 चेंडूवर 2 विकेट येत आहेत तर भावेश पाटील यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आमचे स्कोरर कौस्तुभ पाटील यांच्याकडनं या ठिकाणी मात्र टॉपे जोडलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या झेल खाली येत असताना निर्णायक क्षणी मात्र विकेट या ठिकाणी बघायला मिळतोय. प्राक्तन किनीच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा ना दादा ना दादा नवाला मोठा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. आणि नक्कीच व्यासपीठावर आपण बघू शकता कृपेश पाटील गोट्या सुद्धा मात्र खूप स्मितहास्य करत असताना, कारण की भावेश पाटील त्यांच्या संघातून खेळताना आपण बघायला मिळतंय आणि प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने बघत आलो. अजून एक विकेट येते तर 500 रुपयांचं कॅश प्राइज कौस्तुभजी पाटील जे स्कोरर आहेत त्यांच्या माध्यमातून भावेश पाटील यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर आपण बघू शकताय तब्बली जाऊन पोचली आहे 59 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी या फलंदाजाने केली होती. या ठिकाणी मिस टायमिंग होत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक मात्र गुड्ड्या पुढे सरसावले होते परंतु इन मोमेंटला मात्र झेल हा धरतीला दान केला जातोय. यज्ञेश पाटील सारख्या मात्र खेळाडूला जीवनदान देणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे. येस, या ठिकाणी मात्र बघतोय आपण सदानंदजी काळे यांचे संपूर्ण मित्र वर्ग संदीप गावातून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सदानंदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि नक्कीच या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर भावेशाने हे षटक काय ॲक्युरेट पद्धतीने हाताळलं आहे. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 3 धावा दिल्या आणि 1 गडी मात्र बाद केलेला आहे. धावसंख्या आपण धावफलकावर बघतोय 61 या धावसंख्येवर 61 रन्स ऑन बोर्ड. थँक्यू सौरभ. 200 रुपयांचं कॅश प्राइज अंकित या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत प्राक्तन गिरी यांच्यासाठी 500 रुपये. चला, टाइम स्पेंड करायचं नाही मैदानाच्या आतमध्ये, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल हरड जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आणि आदरणीय सन्माननीय सुभाजी कासार साहेब, भाताणे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व सुभाजी कासार साहेब, आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे विशाल जी हरड यांना विनंती करेन
जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आदेश पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. धावसंख्या आपण बघतोय 61. या धावसंख्येवर खूप छान पद्धतीने मात्र आपण बघितलं सुरुवातीचे 2 षटकं 37 धावा पॉवर प्ले मध्ये आपण बघितल्या, परंतु तदनंतर काही सुपर कमबॅक आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटचं आणि अंतिम षटक ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर हाणामारीचं षटक आहे. या अगोदरचा आपण सामना बघितला 12 चेंडूवर 40 धाव्यांची गरज असताना ANC कनेर काय जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. किरण गव्वारीच्या बॅटमधनं धावा खोऱ्याने वाहिल्या. म्हणून नक्कीच आतापर्यंत जे काही घडले ते इम्पॉर्टंट नाही आहे, पुढे तुम्हाला मात्र काय फेस करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून आयुष्यामध्ये असं वाटत असेल ना की दुःखाचा डोंगर तुमच्या डोक्यावर कोसळतोय, त्या दुःखाच्या थोडंसं पलीकडे ना सुख सुद्धा आपली वाट बघत असते. त्या कारणास्तव आपण कधी आयुष्यामध्ये निराश होऊ नका, हतबल होऊ नका. नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करा. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर सौरभ. नक्कीच जर सौरभ हॅट्रिक घेतोय तर नक्कीच कृपेश पाटील गोट्या यांच्याकडनं मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल. सौरभ यांच्यासाठी एकाच संघातून बिलॉंग्स करतात, एकाच गावातून बिलॉंग्स करतायत आणि आज मात्र या ठिकाणी उत्तेजन देण्याचं काम आपल्याला बघायला मिळत आहे. लास्ट 3 ओव्हरमध्ये आपण बघायचं झालं तर फक्त 23 धावा येत असताना तानसा किंग या संघाचा विचार करायचा झाला तर 2 ओव्हरमध्ये मात्र आपण बघायचं झालं तर नक्कीच थोडंसं बघायचं झालं विकेट गेल्या आणि विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर दबाव दडपण घेत असताना, परंतु आतापर्यंत चांगली धावसंख्या आहे. इथून मात्र शेवटचं षटक अजून सुद्धा आपण बघतोय बॅक टू द बॉलर खेळलं जात आहे. नक्की संतोष मडवी पुढे सरसावले होते, परंतु एन मोमेंटला बाउन्स आपल्याला बघायला मिळालं आणि चेंडू मात्र सरळ निघून गेला. 4 धावा. प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. धन्यवाद. धावसंख्या 65 रन्स ऑन बोर्ड. वेलकम राजेशजी, खरंच आपलं सरचं स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला सुपर शॉट आहे, शफल झालेत आणि नक्कीच स्वरूपी चेंडूला मात्र त्या ठिकाणी फेकून दिलं जात आहे. अप्रतिम फटका. 6 धावा. मॅग्निफिसंट हिट बाय मिस्टर मयूर. येस पंच त्या ठिकाणी दर्शवत आहे चेंडूची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय सुभाषजी कासार यांनी मात्र पंचांची दखल घेतलेली आहे आणि नक्कीच पंचांसाठी मात्र आपण बघतोय तिन्ही पंच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये काल पहिल्या दिवसापासून खूप सुरेख कामगिरी करतायत आणि त्यांच्याकरता मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज हे तिघांसाठी आपल्याला बघायला मिळतंय. खूप खूप धन्यवाद. नक्कीच 6 धावा आपण बघतोय मयूरच्या बॅटमध्ये आणि नक्कीच स्लॉग ओव्हरमध्ये रन येत असताना मयूर यांच्या बॅटमध्ये सुपर असं वाटतं की खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना धावसंख्या तब्बली 71 या धावसंख्येवर आपण बघतोय गुड टोटल आतापर्यंत धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑन साइडला यावेळेस मात्र चुकी होत नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. यावेळेस मात्र मयूर याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. मयूरसाठी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धनेश किने, सागर वजे आणि दीपेश पाटील यांच्याकडून आपण पाहतायत. एकंदरीत 5000 रुपये मयूरसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. कृपेश पाटील आणि संजय गरत यांच्याकडून लगातार 3 षटकार जर येतात दीपेश कुडूच्या बॅटमधून तर 5000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी कॅश स्वरूपात प्राइज दिलं जाईल आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज सौरभ आहे संजय गरत आणि कृपेश पाटील यांच्याकडून. यावेळेस मात्र सुपर शॉट एक्झिक्यूट केला आहे. अप्रतिम फटका. मॅग्निफिसंट हिट बाय मिस्टर दीपेश कुडू. इज ऑन फायर. 6. सुपर. ज्या पद्धतीने मात्र चेंडू होता
ओव्हर पिच आणि ओव्हर पिच चेंडूला मात्र सुपर पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेने मात्र फेकून दिलं 6 धावा. यावेळेस मात्र शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच मात्र त्या ठिकाणी बघायचं त्याला त्याचे क्रॅश प्राइज लागलं होतं लागोपाठ 3 षटकारांसाठी. मात्र ते आपल्याला बघायला मिळतंय. मी विशाल हरड आणि आदरणीय सुभाजी कासर यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि राकेश कुंदेकर मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने मात्र पकडले जात आहे. शेवटच्या मुवमेंटला मात्र विकेट पडत असताना धावफलक आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचलंय. फर्स्ट इनिंग्स एंड आपल्याला बघायला मिळत आहे. तानसा किंग तानसा 77 धावा बघायला मिळत आहेत फलकावर आणि पुन्हा एकदा 78 धाव्यांचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे. जय महाराष्ट्र चांदीप या संघापुढे आपल्याला बघायला मिळतंय. कुठेही जाऊ नका, तत्पूर्वी आपण नक्कीच जाऊया नाणेफेकीकडे, जिथे मात्र 2 संघ आपल्याला आमने सामने बघायला मिळतील. आजचा दिवस आपण बघतो या स्पर्धेचा 4था दिवस आणि नक्कीच आज 4थ्या दिवसातून आपण ब गट खेळताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जय हनुमान भिनार संघाचा कर्णधार आणि ANC कनेर या संघाचा कर्णधार. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र हजर राहायचं आहे. तिथे मात्र आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. 78 धाव्यांचं लक्ष आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे. या आपण नाण्याची दुसरी बाजू पडताळणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. नक्कीच वातावरण मात्र आपल्याला बघायला मिळतंय गरम झालेलं आहे आणि क्रिकेट सुद्धा मात्र तापत असताना मैदानाच्या आतमध्ये. क्विक ब्रेक घेऊया, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू. चला ANC कणेर संघाचा कॅप्टन हेमेंद्र आपण लगेच यायचं आणि जय हनुमान भिनार संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. मी रोहित जिकिनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला बड्डे बॉय सतीश जाधव आपण लवकरात लवकर यायचंय. राहुल किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. तरी आपण रोहित जिकिनी यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. हेड अँड टेल हेमेंद्र गरत कॉल करतील. टेल, येस इट इज अ टेल. धन्यवाद रोहित जिकिनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर हेमेंद्र, नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल आपला?
फिल्डिंग करू. प्लेइंग मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता. हा 2 चेंजेस आहेत. नक्कीच ॲज अ कॅप्टन म्हणून किरण गोवारीचं कौतुक कसं करशील आपल्या मुखातून? चांगला प्लेअर आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग आहे. चांगलं खेळून त्यांनी संघाला विजयी केलं, त्याचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच ही तिसरी VGPL खेळताना कसा आनंद फील कसं करतायत आपण? ग्राउंड सुंदर आहे, आयोजन सुद्धा सुंदर आहे आणि अतिशय मजा येते खेळायला. नक्कीच धन्यवाद हेमेंद्र, कारण त्याचे बिग फॅन विश्वजित ठाकूरचे बिग फॅन आहेत. आणि सतीश, नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फलंदाजीच घेणार होतो. आता मनासारखी फलंदाजी आले, डू अँड डाय करूया मरो स्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय टार्गेट असेल एक माइंडमध्ये? 80+. 80+. प्लेइंग मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? हा 2 चेंजेस आहेत. नक्कीच रुपेशजी पाटील यांच्याबद्दल आपण 2 शब्द काय म्हणतील? चांगले होणार आहेत, सपोर्ट करतात मुलांना. नक्कीच थँक्यू व्हेरी मच सतीश जाधव अँड हेमेंद्र गरत. तर नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी आपण पाहत आहेत ANC कनेर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे. जाऊया मंथन गरत यांच्याकडे, ज्या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दाखल आहेत. हा धन्यवाद प्रमोद. आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरा आपण पाहतोय. सन्मान्य आदरणीय सुभाषजी कासार साहेब इथे उपस्थित होत आहेत. शब्द सुमनांनी आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. यावेळेला मात्र सुपर शॉट पाहायला मिळतोय, चेंडूला पाठवलाय सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला आणि 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 6. पहिला बॉल अमित पाटील घेऊन आले होते, तदनंतर पहिला बॉल डॉट पाहिला, तदनंतर दुसरा चेंडू जबरदस्त आक्रमकता पाहायला मिळाली. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकलाय. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिला अतिशय सुंदर रीतीने मात्र हाताळला जातोय गोलंदाज अमितच्या माध्यमातून आणि धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 6. षटकातील पुढील बॉल सुंदररित्या खेळून काढलं. पुन्हा एकदा चेंडूला एकेरी धाव जी आहे ती पाहायला इथे मिळते आहे. एका धावेनंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. 7 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूचा विचार केला आतापर्यंत चेंडू झालेले आहेत षटकातील हाताळून 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अमित. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. धन्यवाद. काय अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांची मोहर तिथे जरूर उमटवली आहे. धावसंख्या फलकावरती झाली आहे 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अमित पाटील घेऊन येतोय. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका तिथे पाहायला जरूर मिळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार 4 धावा. शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा, नाही कशाचा. या पण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सुभाषजी कासार साहेब यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यतूची स्वागत सन्मान करण्यासाठी संजय घरत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यतूची स्वागत सन्मान करावं. आदरणीय सन्माननीय सुभाषजी कासार साहेब यांचं यतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. नुकतंच संकेत कासार यांचा जो आपण सामना पाहणार आहोत नेक्स्ट मॅच, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य सुभाषजी कासार साहेब भाताणे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून 2000 रुपये मंडळाला आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेला आहे. आणि नेहमीच माझ्या कलागुणांना ते वाव देत असतात. त्यांचा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय.
मायची उबदार शाल संजय जगरद यांच्या शुभ हस्ते यावेळेला आपण पाहतायत सन्मानित केली जाते. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा आणि या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह सन्मानित केले जात आहे. धन्यवाद सुभाजी कासा साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला आणि आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मंथन करत त्यांचा आवाज ऐकूया. येतोय क्लास चौकार 4. सुख दुःखात धावून जातो दादाचं नित्य कर्म. गोरगरिबांना मदत करतो करून दान. डीजे धन्यवाद. त्या अतिशय सुंदर स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहोर तिथे उमटवली आणि 4 धावांनी धावसंख्या फलकावरती वेग घेते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं मन जरूर बनवलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे होते लेग स्लिपच्या दिशेने, मात्र 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. शॉर्ट लेगला जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि एका धावेनंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे 22 धावा. वसई ग्रामीण प्रीमियर लीग दिवस 4 आजचा आपण पाहतोय आणि रविवारचा दिवस मेगा फायनल डे ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहणार आहोत आणि प्रेक्षणीय सामना देखील आपण महिलांचा या मैदानावरती पाहणार आहोत. शेवटच्या दिवशी युवा मुंबई वर्सेस रत्नागिरीच्या महिला मात्र क्रिकेट खेळताना आपल्याला जरूर दिसतील. या मैदानावरती खास आकर्षण या स्पर्धेचा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू काही योग्य पद्धतीने आला नाहीये. गोलंदाज अविनाशने जर पाहिला तर व्हेरिएशन यावेळेला आपण पाहिलं. धीम्या गतीने चेंडू डिलिव्हर तिथे जरूर केला. 1 रन तिथे जर आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 23 धावा. लक्ष्याचा विचार केला तर 78 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता कशा पद्धतीने केला जाईल हे देखील पडताळून पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल काय सुंदररित्या खेळून काढल्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 27 धावा. 78 धावांचं एक भलं मोठं लक्ष जरूर समोर ठेवलं आहे. पण आम्ही देखील कोणाची कमी नाही आहोत. ते मात्र फलंदाज आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून दाखवत आहेत. पुन्हा एकदा काय जबरदस्त फटका चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार की काय ते देखील पडताळणं, पण चांगले एफर्ट्स इथे डीप मध्ये पाहायला जरूर मिळालेत. यज्ञेश तिथे आपण पाहतोय सुंदर एफर्ट्स तिथे आपण पाहिले. पंचांची मागणी देखील झाली आहे कारण की ऑन द रोप तिथे पाहायला मिळालं होतं आणि थर्ड अंपायरची मागणी तिथे जरूर केली आहे. अजितजी मात्रे सरांना देखील आम्ही विनंती करतोय की ऑन स्क्रीन वरती मात्र आपण पाहायचं आहे आणि निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. का चांगले एफर्ट्स तिथे यज्ञेशचे आपण पाहिलेत, पण हे देखील पडताळणं की त्याचा पाय ऑन द रोप होता किंवा नाही किंवा योग्य पद्धतीने चेंडूला त्यानं अडवलंय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 दिवस 4 आपण पाहतोय आणि या 4थ्या दिवसातील आजच्या दिवसातील आपण पाहतोय ही अतिशय सुंदरशी मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला जय महाराष्ट्राचा अंदीप संघ आपण पाहतोय, एका बाजूला तानसा किंग. अतिशय सुंदररित्या हा फटक्याला जरूर खेळलं होतं पण रेफर तिथे जरूर झालंय. क्षेत्ररक्षकाचा पाय तिथे रोपला लागलाय किंवा नाही, सेफ आहे. 2 रन तिथे जरूर मिळतील. चांगले एफर्ट्स तिथे यज्ञेशचे आपण पाहिलेत. पंच आमच्यापर्यंत जरूर हा सिग्नल पोहोचवलाय. गुड फील्ड तिथे जरूर यज्ञेशची म्हणावी लागेल कारण की उंची देखील आपण पाहतोय. अतिशय उंच असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेजवळ तैनात केलाय. चेंडू जर आपण पाहिलं तर या षटकातील आतापर्यंत चेंडू हाताळून झालेले आहेत 5. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अविनाश. यावेळेला मात्र बॅटची एज तिथे लागली आणि यस फिंगर इज गॉन अप. फलंदाज कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परततोय.
पडतय गराणी किनाऱ्याला पाणी पडतय गराणी किनाऱ्याला पाणी पडतय गराणी किनाऱ्याला पाणी पडतय गराणी किनाऱ्याला माणसं लावल्यान ग हे तांसोडीमध्ये बाया लावल्यान ग हे तांसोडीमध्ये आवनी घेतलाय ग धाकट्या पेढीमध्ये आवनी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागणं शिजलाय गो राणी डीजे धन्यवाद डीजे थँक्स तांसा किंग संघाने जर आपण पाहिलं 77 धावा पहिल्या 17 मध्ये आपण पाहिल्या 78 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या स्थितीला जर आपण पाहतोय पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला जरूर परतलाय भावेश चांगल्या पद्धतीने धावा या भावेशच्या पॅटमधून आपण जमताना पाहिल्यात पण मात्र पॅटची एज घेतली गेली अतिशय सुंदर असा स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळाला आणि कीपर अप्रतिम वर्क तिथे पाहायला मिळालं नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संतोष अर्थातच पिंट्या या नावाने मात्र या खेळाडूला ओळखलं जात आहे तोच नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका फसला यज्ञेश तिथे आहे कुठलीही चूक करणार नाहीये फलंदाज गॉन बॅक टू द पवेलियन सुंटेला कोकणी वारा गो सुंटेला कोकणी वारा सुंटेला कोकणी वारा गो सुंटेला कोकणी वारा लाविली आंब्याची झारा गो लाविली आंब्याची झारा लाविली आंब्याची झारा गो लाविली अतिशय सुंदर असा बॉल यावेळेला मात्र अमितचा आपण पाहिलात आणि अमितने जे मात्र जाळं रचलं होतं जो ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये मात्र फलंदाज फसला गेला आणि विकेटचं पतन तिथे जरूर झालं हिरेन फलंदाज बाधून तंबूच्या आसऱ्याला परतलाय नवीन फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राहुल आता मात्र संतोष आणि राहुल या दोन फलंदाजांना महत्त्वपूर्ण कामगिरी करावं लागेल कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात ना की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला खूप महत्त्वाची कामगिरी बजवायची असते इथे मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन फलंदाजांना आता हे दोन फलंदाज कशा पद्धतीने कामगिरी बजावतील याकडे मात्र जय महाराष्ट्र संघाच्या पाठीराख्यांचं संघ मालकांचं मात्र लक्ष लागून राहिलंय यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका पिके तिथे येत आहे झेल टिपला जाईल का आणि अतिशय सुंदर जजमेंट फलंदाज राहुल गॉन बॅक टू द डगआउट शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा डीजे धन्यवाद डीजे थँक तिसरा खेळाडू मात्र बाधून तंबूच्या आसऱ्याला परततोय मराठी दणका सन्मान्य आदरणीय श्री मिलिंद काशीनाथ किणी शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत अमित पाटील तर 500 रुपयांचं रोख इनाम हे अमितला दिलं जाईल फलंदाजांकरिता देखील ती मात्र मेजवानी जरूर पाहायला मिळते मिलिंद किणी साहेबांकडून 3 षटकारचा लागोपाठ फलंदाज लगावतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय 3 चौकार जर फलंदाज लगावतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय बघूया इथे मात्र विकेट हॅट्रिक सध्याच्या घडीला अमित साध्य करेल का 2 बॉल आणि 2 विकेट अमितने साध्य केल्यात मात्र विकेट हॅट्रिकचा बॉल सुंदररित्या खेळून काढलाय चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय यज्ञेश तिथे पुढे येतोय 1 रन तिथे जरूर मिळेल एक चांगलं कंट्रोलेबल षटक मी म्हणेन कारण की पहिली 2 षटकं जर आपण पाहिलं तर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिल्या होत्या त्यानंतर तिसरं षटक अमित हाताळण्याकरता आले पहिले 2 बॉलवरती विकेट मिळवली तिसऱ्या बॉलवरती मात्र विथ बॅट 1 रन आपण पाहिले एका धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती झाली आहे 30 रन्स ऑन द बोर्ड यावेळेला मात्र खुल्या टप्प्यात जरूर टाकलाय स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत 1 रन तिथे मात्र जरूर पाहायला मिळते इथे मात्र शांत मुद्रेने मात्र खेळताना दिसत आहेत संतोष मडवी कारण की संतोषला माहिती आहे की आपली विकेट किती महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र संतोष शांत विचारधारेने मात्र खेळत असताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत 5वा चेंडू ऑन दी मार्क घेऊन येतोय अमित पाटील यावेळेला मात्र खोल टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय बॅटला ब्रश करून चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेला 1 रन तिथे डॉट बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय
धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 31, 31 धावा. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात रंगणारा हा क्रिकेटचा खेळ शिरसाट फाट्याच्या मैदानावरती आपण पाहतो. यावेळेला मात्र एलिव्हेशन प्रॉपरली तिथे पाहायला मिळत आहे, पण ताकद कुठेतरी कमी पडली आणि अतिशय सुंदर असा झेल तिथे पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन बॅक टू दी पवेलियन. ये मामा तुझे बाजाचे कार्याला, ये मामा तुझे बाजाचे कार्याला. रे मामा ओढा उशीर घेऊ झाला. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 47 धावा. का ह्या धावा बनल्या जातील? कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं किरण गवारी नावाचं वादळ आणि त्यानं मात्र जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला विजय साकारित करून दिला. आता मात्र इथे संकटमोचक फलंदाज कोण बनेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय. संतोष मडवीला आता मात्र एक महत्वपूर्ण खेळी साकारावी लागेल आपल्या संघाकरिता. चला अमित पाटील आणि टीम जास्त विचार विनिमय करू नका, लगेच आपलं फील्ड सजवून घ्या. 3 षटकांचा एकंदरीतपणे खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 31, 31 धावा. अमित जर आपण पाहिलं काय सुंदररित्या स्पेल त्यानं हाताळला. 2 षटकं अमितने हाताळली. 19 रन्स त्यांना दिल्या आणि काय सुंदर असे 3 विकेट्स त्यानं जो महेशने झेल टिपला त्याकरता हे 1000 रुपयांचं पारितोषिक. धनेश, दीपेश आणि सागर यांच्याकडून हे 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र खोलवट टप्प्यात जरूर टाकलाय. या षटकातील पहिला बॉल 1 रन तिथे पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात पंकेश. ते मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर थोडंसं कठीण बनताना दिसतंय. चेंडू बाकी आहेत अजूनही 17 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 46 धावा. काय या मॅचचं समीकरण बदललं जाईल? मात्र बॅकफुटला गेले, सुंदररित्या खेळून काढलं या चेंडूला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळते. एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 33, 33 धावा. चेंडूंचा विचार केला या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 2. पंकेश चांगले मात्र रिदममध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. सध्या तरी 2 चेंडू त्यांनी हाताळलेत. षटकातील 3रा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पंकेश. यावेळेला मात्र काय अप्रतिम असा बॉल मात्र संधी दौडून आली होती संतोष मडवीसाठी, पण मात्र चेंडू काही प्रॉपरली बॅटवरती आला नाहीये. या षटकातील पुन्हा एकदा 4था चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पंकेश. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र रिदम रनअप कुठेतरी मात्र गोलंदाजाचा चुकला गेला आणि त्या कारणास्तव मात्र पंच डेड बॉल असं मात्र घोषित करतायत. 2 पंच आपण पाहतायत. विशाल नाईक, आशुतोष व्यवहारे यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा 4था बॉल पंकेश घेऊन येत आहेत संतोष मडवीसाठी. यावेळेला मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर केलाय. चेंडूला पाठवलंय स्ट्रेटच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा.
डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन येतात. त्यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केलाय. गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत आणि अतिशय सुंदर असा झेल टिपला जातोय. संतोष मडवी गॉन बॅक टू द डगआउट. अच्छा आय लव्ह यू. डीजे धन्यवाद. इथे मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलाय. जय महाराष्ट्र चांदीप आपण पाहतोय एका मागोमाग एक मोहरे मात्र तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं, इक्वेशनचा विचार केला तर 13 चेंडू आणि विजयाकरिता जर आपण 39 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि विजयाकरिता 39 धावांची आवश्यकता आहे. 13 balls, 39 runs more required to win. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल पुन्हा एकदा पंकेश. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल पुन्हा एकदा सन्माननीय पंकेश. अशोकजी पाटील साहेब जय हनुमान विनार संघाचे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अशोकजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अशोकजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. O2 मंथन करत. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांना देखील मी विनंती करतोय की या आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करीत आहोत. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 39 रन्स ऑन द बोर्ड. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिलं तर बाकी आहे 12 चेंडू आणि विजयाकरिता 39 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बाया ठाकुर्ली गावा मध्ये गो बाया मोठे गावचे गावान गो. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. वेलकम बॅक टू वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व 3. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला लीग फॉर्मॅट पद्धतीने पाहायला मिळत आहेत. 12 संघ मालक देखील आपण पाहतोय आणि सन्माननीय आदरणीय सचिनजी मालवी अध्यक्ष आपण पाहतोय आणि त्यांच्या विद्यमानानं अतिशय सुंदर अशी स्पर्धा आज आपण पाहतोय. दिवस 4था आणि रविवारचा दिवस जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि ही ट्रॉफी जर आपण पाहतोय अतिशय सुंदर असं भव्य चषक आपण पाहतोय. कुठल्या संघ मालकाचं नाव, कुठल्या संघाचं नाव हे कोरलं जाईल त्याकरता चाललेली ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅटचा एज लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. बॅटचा एज आणि नशिबाची मिळालेली साथ आपण पाहतोय. 4 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. इथे मात्र रिस्क घ्यावी लागेल फलंदाजाला, कारण की लक्ष्याचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र सुपर बॉल इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अविनाश, ज्यानं या अगोदर P2चं पॉवर प्ले 2चं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 11 धावा त्यानं मोजल्या होत्या. एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली होती. तोच गोलंदाज 5वं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय.
षटकातील तिसरा चेंडू, यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल, सुंदर एलिव्हेशन, ताकद नाहीये, पॉवर नाहीये, क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिड विकेटला, कुठलीही चुकी करत नाहीयेत, विकेटचं होते पतन, फलंदाज गॉन बॅक टू द टेकआउट. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटा माटान, क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटा माटान. हा चषक पालघर जिल्ह्यात, हा चषक पालघर जिल्ह्यात वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या 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 शिरसाट गावात. ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट. धन्यवाद. शिरसाळ गावाची आवडती लीग ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. पार्टीज नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहोत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र सुंदर स्विंग अँड मिस असं मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील आतापर्यंत झालेले चेंडू 4. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र 2 ते 3 बिग हिट येणं खूप गरजेचं आहे, पण ते हिट येतील का हे देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण की गोलंदाज जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अविनाश. षटकातील 5वा बॉल खोलवर टप्प्यात जरूर टाकलाय, सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलं चेंडूला, लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. यज्ञेश तिथे चेंडू उचलण्याकरता येत आहेत. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. बघा चांगलं कमबॅक या गोलंदाजाने या षटकामध्ये केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर विकेट, तदनंतर पुन्हा डॉट बॉल आणि तदनंतर या 5व्या चेंडूवरती 1 रन पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं जरूर होतं, पण चेंडू काही बॅटवर प्रॉपरली आला नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतात. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. षटकाची इथे झाली आहे समाप्ती. संजय घरात खजिनदार सरपंच शिवणसाई गावाचा, गौरव किनी प्रदीप धोदरे सल्लागार मोठ्या मानाचा. अरे अविनाश किनी सपोर्टर आहे मोठा रुबाबदार, अविनाश किनी सपोर्टर आहे मोठा रुबाबदार. सदा असतंय कॉलर टाईट, सदा असतंय कॉलर टाईट. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात, ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. डीजे धन्यवाद. डीजे थँक. ग्रामीण प्रीमियर लीग, ग्रामीण खेळाडूंचा मात्र महोत्सव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळत आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 चेंडू आणि विजयाकरिता जर आपण लक्ष्याचा विचार केला तर अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 33 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय चिराग. 6 balls and 33 runs more required to win. बघा षटकातील पुढील बॉल, पहिला बॉल, यावेळेला मात्र फॉलो थ्रू, चेंडू झेल घेण्याचा मात्र प्रयत्न तिथे केला होता, पण हाताला स्पर्श करून चेंडू जरूर गेलाय. स्ट्रेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले होते. 1 रन जरूर पाहायला मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 45. 45 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे, कुठलीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज होतोय झेलबाद. बॅक टू दी पवेलियन. पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने
जे धन्यवाद अभिजित मात्रे आमचे पंच आहेत त्यांच्या फरमाईशी इथे मात्र डीजे सौरभ यांच्या माध्यमातून ऐकवल्या जात आहेत. अतिशय सुंदर अशी गीतं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 90चं दशक जर आपण पाहिलं तर अशी सुंदर सुंदर गीतं जी आहेत ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तेच मात्र पुनर्जीवित करताना आमचे डिस्क जॉकी सौरभ यावेळेला मात्र सुंदरीते खेळून जरूर काढलं. इथे मात्र जबरदस्त झेल फलंदाज पुन्हा एकदा गॉन बॅक टू दी टगआउट. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला. धन्यवाद. इथे मात्र ऑन हॅट्रिक वरती चिराग पाहायला मिळत आहे. जर चिराग हॅट्रिक साध्य करतायत तर मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा सन्मान्य आदरणीय श्री मिलिंदजी काशीनाथ किणी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. गोलंदाज विकेट हॅट्रिक साध्य करेल का हे आता पाहणं गरजेचं आहे. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक ऑन हॅट्रिक बॉल बघूया षटकातील चौथा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होईल. मात्र बॅकफुटला जरूर गेले. सुंदर ते खेळून कडलं. 1 रन तिथे पाहायला मिळते. फक्त औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे. काय सुंदर मात्र तानसा किंग संघाने परफॉर्मन्स दिलाय विथ द बॅट. जर आपण पाहिलं प्रत्येक फलंदाजाने मात्र आपलं कॉन्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने दिलंय. प्रगतानला आपण पाहिलं तदनंतर याला मात्र सुंदररित्या खेळून काढलं. या चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार 4 धावा. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटा माटानं. अमित प्रगतान आणि मयूर जर आपण पाहिलं तानसा किंग संघाकडून काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आणि त्याच बॅटिंगच्या जोरावरती मात्र एक मोठं लक्ष सेट जरूर केलं होतं. स्विचिटचा फटका यावेळेला आपण पाहतोय. चौकार हिट विकेट आहे की नाही. येस इट इज गॉन. चला शेक हँड करण्याकरिता पुढे यायचं आहे जय महाराष्ट्र टीम सांदीप आणि तानसा किंग